Students, in last video we have seen the part 1 of the lesson in class of their own. That time the teacher did not feel proud of the students because you know very well that the lot of students were failed in the exam. So teacher told to student that you are my class and I hope that you will make me proud of yourself, and I want to be proud of you. That then the teacher students decided to think about it because students that the student wait after the school and decided to do about it that the teacher will feel proud of them. So today we are going to discuss the part 2, and now we are going to start. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. This is really too sad म्हणजे हे खूप वाईट झालेलं आहे. सेड आकाश, असं आकाशने म्हटलं. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण त्यांना आपला अभिमान वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ, पण कशा प्रकारे त्यांना अभिमान वाटेल? व्हॉट कॅन वी डू? आक्स सुनील. सुनीलने विचारला की आपण काय करू शकतो? शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. शी वोंट बी म्हणजे विल नॉट बी म्हणजे हॅपी. टीचरला आनंद होणार नाही अनलेस वी ऑल डू वेल. जोपर्यंत आपण सर्वच विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स देत नाही तोपर्यंत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? आणि तुला काय वाटते, हे शक्य आहे? ते शक्य आहे का की सर्वच विद्यार्थी चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवतील? अँड देन सडनली इट क्लिक. क्लिक means here became clear. Here you can read became clear. हे स्पष्ट झालं. यस सेड. आय सेड. मी म्हटलं यस होय. आय सेड व्हाय नॉट? का बरं शक्य नाही? वी विल मेक इट पॉसिबल. आपण पॉसिबल करू हे. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. इफ वी वर्क टुगेदर, जर आपण सर्वांनी जर एकत्र कार्य केलं तर आपण हे शक्य करू शकतो. राईट सेड आकाश. लेट्स डू इट. बरोबर आहे असं आकाशने म्हटलं. लेट्स डू इट. सो द नेक्स्ट डे वी मीन्स द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस अ प्लॅन ऑफ ॲक्शन. आता चांगले मार्क सर्वांना मिळाला पाहिजे म्हणून प्लॅन ऑफ ॲक्शन, काहीतरी कृती आता यांना करायची होती. त्यासाठी सर्वजणांनी डिस्कस करायसाठी थांबले. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर. वी ऑल ॲग्रीड म्हणजे सहमत असणे. दॅट दोज हू गेट गुड मार्क, ज्यांना चांगले मार्क मिळाले आहेत, शूड हेल्प अदर, त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यांची मदत करायची. म्हणजे काय, तर ज्यांना कमी मार्क मिळतात त्यांना हुशार विद्यार्थ्यांनी मदत करायची अभ्यास करण्यामध्ये. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. नियतीने सुद्धा म्हटलं की दॅट इज व्हेरी वेल. हे सर्व कसं एकदम मस्त आहे, प्लॅनिंग जबरदस्त आहे. नियतीने म्हटलं. शी इज द मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. ती गणित या विषयातील हुशार विद्यार्थिनी होती. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर म्हणजे याआधीसुद्धा मी मदत करायचा प्रयत्न केला. बट नो वन इज इंटरेस्टेड. नो वन म्हणजे कोणीही नाही. इंटरेस्टेड म्हणजे त्यामध्ये कोणीही इंटरेस्ट दाखवला नाही माझ्याकडून शिकून घेण्यात. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. त्यांना माझ्या मदतीची गरज नव्हती असं त्यांना वाटत होतं. म्हणजे कोणाला, ज्यांना कमी मार्क मिळतात त्यांना ही नियती मदत करायला तयार होती, परंतु तिची मदत कोणीच घेतली नव्हती.
परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. यू आर टू बॉसी. टू म्हणजे खूपच, बॉसी म्हणजे अधिकार गाजवणारी. तू तर खूपच अधिकार गाजवणारी आहे असं सोलीने म्हटलं. कोणाला म्हटलं तुम्हाला माहीतच आहे, नियतीला म्हटलं. वी हॅव बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. निलेशने म्हटलं की वी हॅव बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल, म्हणजे सुट्टी झाल्यानंतर, शाळा संपल्यानंतर आपल्याकडे एक चांगलं काम आहे. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स. कोणाकोणाला शाळेमध्ये बसून गणित शिकायचं आहे. सेड निलेश. निलेशने म्हटलं यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द ॲन्सर. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द ॲन्सर म्हणजे आता निलेश काय म्हणतो नियतीला की तू आम्हाला फक्त उत्तर सांगून देत जा आणि अशा प्रकारे तू मदत कर. सी व्हॉट आय मीन सेड नियती. सी व्हॉट आय मीन म्हणजे मला काय म्हणायचं होतं ते बघ, नियतीने म्हटलं. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ. आणि मला काय म्हणायचं होतं आणि हे दोघं काय म्हणत आहे जे अभ्यासामध्ये खूप मागं आहे. कोण? सोली आणि निलेश. धिस विल नॉट डू. धिस विल नॉट डू सेड आकाश. आता निलेशने म्हटलं की फक्त तू आम्हाला उत्तर सांगून देत जा डायरेक्ट. तर त्यावर आता आकाश म्हणतो धिस विल नॉट डू. अशाने होणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल प्राऊड ऑफ क्लास ऑफ कॉपी कॅट. कॉपी कॅट्स म्हणजे कॉपी करणारे विद्यार्थी. क्लास ऑफ कॉपी कॅट म्हणजे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग. डू यू थिंक दॅट द देसाई टीचर विल प्राऊड ऑफ द क्लास ऑफ कॉपी कॅट. तुला काय वाटेल की देसाई मॅडमला कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग आवडेल? असा आहे तो उत्तर घेणाऱ्यांचा. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. यू मस्ट स्टडी. तू अभ्यास करायला पाहिजे. टिल म्हणजे पर्यंत. यू अंडरस्टँड म्हणजे तुला समजेल. युअर मॅथ वेल. जोपर्यंत तुला गणित चांगल्या प्रकारे समजत नाही तोपर्यंत तू गणिताचा अभ्यास करायला पाहिजे. इट्स अ रूल. हाच नियम आहे. अँड यू हॅव टू फॉलो इट. आणि हा तुला फॉलो करायचा आहे, पाळायचा आहे हा नियम. अँड व्हॉट इफ दे डोंट. आणि जर नाही पाळला तर. अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि यांच्यासारखे तर भरपूर विद्यार्थी आहे. नियतीने म्हटलं की क्लासमध्ये तर यांच्यासारखे मागे असलेले खूप विद्यार्थी आहे. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. सोली ही मुलगी म्हणते आय हॅव ॲन आयडिया. माझ्याकडे एक कल्पना आहे. लेट्स सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज अवर सर्च लाईट. काही विद्यार्थ्यांना काय म्हणून नेमायचं आहे? सर्च लाईट. दे विल व्हिजिट. व्हॉट इज द वर्क ऑफ सर्च लाईट? दे विल व्हिजिट अस ॲट होम. सर्च लाईट असणारे विद्यार्थी आपल्या घरी भेट देतील. टॉक टू अस एव्हरी डे. आपल्यासोबत दररोज चर्चा करतील. सी दॅट वी स्टडी. आणि ते लक्ष ठेवतील की आपण अभ्यास करत आहे. सर्च लाईट विद्यार्थी हे काय करणार आहे? प्लॅन करणार आहे. प्लॅन करणं सुरू आहे की अभ्यासामध्ये मागं असणारे विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थी मदत करतील. त्यासाठी आपण काही विद्यार्थ्यांना सर्च लाईट म्हणून नेमायचं आहे. आणि अशी सोली म्हणत आहे तर ते सर्च लाईट काय करतील तर आपल्या घरी भेट देतील, आपल्यासोबत चर्चा करतील आणि आपण अभ्यास करतो की नाही हे बघतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आक्स निलेश. निलेशने म्हटलं की जर आपल्याला काही डिफिकल्टी असेल अभ्यासामध्ये तर. डिफिकल्टी म्हणजे काही समस्या. निलेशने विचारलं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड. मग आपण स्टडी गार्ड म्हणून सुद्धा काही विद्यार्थ्यांची नेमणूक करू. लाईक नियतीसारख्या. हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. जे आपल्याला आपल्या समस्या सोडवण्यास मदत करेल. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. दॅट्स अ ग्रेट आयडिया. सुनीलने म्हटलं मग की ही तर खूप छान आयडिया आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड फॉर एव्हरी सब्जेक्ट. चला प्रत्येक विषयाचे आता स्टडी गार्ड. स्टडी गार्ड म्हणजे SG आणि सर्च लाईट म्हणजे SL. लक्षात ठेवायचं आहे. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय SL अँड SG. म्हणजे SL म्हणजे सर्च लाईट आणि SG म्हणजे स्टडी गार्ड. नेमायासाठी कोणते विद्यार्थी सर्च लाईट आहे आणि कोणते विद्यार्थी स्टडी गार्ड आहे हे ठरवायला जास्त वेळ लागला नाही. वी पुट अप POA
इन मोशन, मोशन म्हणजे गती, ॲक्शन, इमिडिएटली म्हणजे लवकरच. वी पुट द POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिडिएटली. आम्ही लवकरच कृतीचा आराखडा तयार करून त्या प्रकारे कृती करायला सुरुवात केली. वी डीड धिस विदाऊट लेटिंग एनी वन ऑफ द टीचर इन द सिक्रेट. वी डीड इट धिस, आणि हे सर्व काम आम्ही केलं विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आम्ही हे सगळं सिक्रेट ठेवलं, कोणाही टीचरला न सांगता. हे सर्च लाईट केलं, सर्च गार्ड तयार केले, त्यांनी विद्यार्थ्यांना भेटी दिल्या, जे विद्यार्थी अभ्यासात मागं असेल ते सर्वांना ते सर्व काही केलं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आम्हाला मिसेस देसाईला एक सरप्राईज द्यायचं होतं. बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. बघा, यांचा प्लॅन जो होता तो लवकरच मॅडमच्या लक्षात आला, कारण मॅडमने तो जो आमच्यामधला चेंज होता, जो बदल होता, तो वीकमध्येच, एका आठवड्यामध्येच ओळखला. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. मॅडमनी म्हटलं की समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, या वर्गात काहीतरी चाललेलं आहे आणि मला याची खात्री आहे. नो वन इज एव्हर अब्सेंट. कोणीच अब्सेंट राहत नव्हता आता वर्गात. एव्हरीवन पे अटेन्शन ड्युरिंग लेसन. प्रत्येकजण लेसनच्या वेळी, शिकवण्याच्या वेळेस लक्ष देत होता. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज, समथिंग हॅज हॅपन्ड. मॅडमनी म्हटलं की अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज, तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा वेगळंच चैतन्य दिसत आहे. समथिंग हॅज हॅपन्ड, कुछ तो हुआ है, काहीतरी घडलं आहे. मॅडमनी असं म्हटलं. मॅडमच्या लक्षात आलं की विद्यार्थी आता अभ्यास करायला लागलेले आहे. सो देन वी हॅड टू टेल हर, आणि आम्ही म्हणून तिला सर्व काही सांगितलं. शी वॉज रिअली इम्प्रेस. मॅडमला सर्व सर्चलाईट, सर्च गार्ड, प्लॅन ऑफ ॲक्शन सांगितलं. अभ्यासाचा काय प्लॅन आम्ही केला होता आणि आम्ही काय केलं ते सर्व सांगितलं. शी वॉज इम्प्रेस. मॅडमसुद्धा प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही खरोखर काहीतरी विशिष्ट असे आश्चर्यकारी विद्यार्थी आहात. व्हॉट अ वंडरफुल आयडिया, काय छान कल्पना. सच अ डिटर्मिनेशन. देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्या वर्गासारखा कोणता दुसरा वर्ग नाही विद्यार्थ्यांना. वी फेल्ट सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. वी आर ऑन क्लाउड 9 म्हणजे ऑन क्लाउड 9 म्हणजे खूप आनंदी असणे. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड. प्रत्येक जणांनी कठीण परिश्रम घेत होता. ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे. अँड यू विल नॉट बिलीव्ह धिस, आणि तुम्हाला विश्वास होणार नाही, बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट रिझल्ट. आम्ही सर्वजण आता दुसरी एक्झाम द्यायसाठी तयार होतो आणि कधी रिझल्ट येते याची आतुरता बघत होतो. दिस टाईम व्हेन मिसेस देसाई वॉक इन म्हणजे क्लासमध्ये आतमध्ये आल्या. विथ रिपोर्ट कार्ड म्हणजे मार्कशीट्स. म्हणजे सेकंड टेस्ट झाली आणि आता त्याचा रिझल्टसुद्धा मॅडम घेऊन आल्या. तेव्हा शी वॉज ऑल स्माईल. मॅडम हसत होत्या, आनंदी होत्या, स्माईल करत होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. मॅडमनी प्रत्येकाला पर्सनली म्हणजे वैयक्तिकपणे, प्रत्येकाला स्वतंत्रपणे कॉंग्रॅच्युलेट केलं, अभिनंदन केलं. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग. हाऊएव्हर तरीसुद्धा, देअर इज वन लास्ट थिंग व्हिच आय मस्ट टेल. मला जी एक गोष्ट सांगायला पाहिजे ती बघा. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्हाला असं वाटत होतं की वी विल ऑल डू वेल. सर्वच जण चांगल्या प्रकारचं चांगले मार्क्स सर्वांनाच मिळतील असं आम्हाला वाटलं. मेनी ऑफ अस डीड डू वेल. बऱ्याच जणांनी आमच्यापैकी चांगला परफॉर्मन्स दिला. बट अलास, पण अरे आलं, देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क. तरी वर्गात काही विद्यार्थी असे होते की ज्यांना कमी मार्क मिळाले. अँड सम हॅड इवन फेल्ड, आणि तरी काही विद्यार्थी फेल झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटत होतं.
नैना who had got a red mark in her card couldn't bear it. आणि नैना जिला रेड मार्क मिळाले होतं तिच्या रिपोर्ट कार्डमध्ये, तिला हे सहन झालं नाही की आपण फेल झालेलो आहो आणि त्यामुळे आपल्या पूर्ण वर्गाला नाचक्की सहन करावं लागत आहे. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. माझ्यामुळे आज सर्व क्लासची मान खाली झुकलेली आहे. शी सॉब. ती रडायला लागली, उसासे द्यायला लागली. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हगेड हर. पण आमच्या प्रिय शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि तिला मिठी मारली. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणालाही मान खाली घालण्यास बाध्य केलं नाही. लुक ॲट युअर कार्ड. तुझं मार्कशीट बघ. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50. बघा, लास्ट टाईम तुला 50 पैकी 2च मार्क मिळाले होते सायन्समध्ये. अँड धिस टाईम इट्स 16. यावेळेस तुला 16 मार्क मिळालेले आहे. दॅट्स क्वाईट अ लीप. ही एक भरारीच आहे. या आधीपेक्षा हे जास्तच मार्क आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. स्टार्टेड ऑफ म्हणजे सुरुवात केलेली आहे. इन द राईट डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने तुझी वाटचाल सुरू आहे. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला माहीत आहे की तू ही वाटचाल चांगल्या प्रकारे सुरू ठेवशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान आहे, प्रत्येकाचा अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. तुम्ही कल्पना करू शकता का की नेक्स्ट टेस्टमध्ये काय झालं असेल. आणि विद्यार्थ्यांनो, येथे आता हा लेसन संपलेला आहे. हा होमवर्क, हा टॉपिक तुम्हाला लिहायचा आहे. लाईव्ह इंग्लिश आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहो. ओके.